रोटरी मूव्हमेंट, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, दी चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटी यांच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2024 या विषयावरील चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात सविस्तर माहिती दिली. आत्मनिर्भर भारत अंतर्गत देशात संरक्षण क्षेत्रात उत्पादनं निर्माण करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. 2020 सालच्या अर्थसंकल्पात देशांतर्गत संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी 75% उत्पादनं भारतात बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. सामान्य लोक अर्थसंकल्प म्हणजे फक्त काय स्वस्त झालं, काय महाग झालं एवढंच पाहतात, पण गुंतवणूकदारांनी अर्थकारणाचा नेमका अभ्यास करून अर्थसंकल्पाकडे पाहिलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यंदाच्या अर्थसंकल्पावर जागतिक राजकारणाचा विशेष प्रभाव दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतातील तरुणाला तात्काळ लाभाची अपेक्षा असते, यातूनच तो गुंतवणूक करत असतो. सध्या यामुळे देशाच्या GDPमध्ये वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावरून देशाचं आर्थिक धोरण योग्य दिशेनं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी SP वेल्थचे प्रवर्तक अनिल पाटील, अर्थतज्ञ डॉक्टर विजय ककडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, CA सुनील नागावकर, रोटरी मूव्हमेंटचे सचिव किरण पाटील आदी उपस्थित होते.